बघा आता इकडे लक्ष द्या. मदरबोर्ड चे आपण काल काय बघितलं होतं, वेगवेगळे पार्ट्स स्टडी केले होते आणि त्यातच बघा आज आपल्याला पुन्हा एकदा साटा पाटा केबल आपण माहिती घेऊ. बघा त्यांची पहिले काय आपली साठा आणि पाटा केबल. बघा काय लॉंग फॉर्म आहे साठाचा, सिरियल ऍडव्हान्स अटॅचमेंट, आणि पाटाचा पॅरलल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट. असे दोन लॉंग फॉर्म आहे बघा याचे, साठा आणि पाटा केबल. आता जुन्या पीसी मध्ये ह्या पद्धतीच्या केबल होत्या, पण हळूहळू केबल काय होत चाललाय, सगळ्या कमी होत चाललाय. बघा पुढे बघा काय कनेक्ट करण्यासाठी यूज केला जातो याचा, स्टोरेज डिव्हाइसेस, हार्ड डिस्क, फ्लॉपी ड्राईव्ह, ऑप्टिकल डिस्क ड्राईव्ह या केबलने काय केले जातात, कनेक्ट केले जातात. बघा पुढे आपण हार्ड डिस्क पण बघितल्या होत्या. हार्ड डिस्क साठीची ही साठा डेटा केबल, डेटा ट्रान्सफर करायला, आणि इकडची ही कोणती आहे, ATA पॅरलल डेटा केबल. आता ह्या काय करता, आपला हार्ड डिस्क मधला जो डेटा आहे तो मदरबोर्डला प्रोसेसिंग साठी पाहिजे असेल तर तो कोणत्या केबल थ्रू जातो, ATA केबल किंवा आपली साठा केबल किंवा पाटा केबल. आता या ओल्ड व्हर्जनच्या झाल्या, हे काय झाल्या नवीन. जशा केबल चेंज झाल्या तशा हार्ड डिस्कचे पण टाईप चेंज झाले. बघा याचे इथं कनेक्टर पण वेगळे यायला लागले. कनेक्टर साठीच्या पण तुम्हाला इमेजेस परत दाखवलं होतं. बघा ही कोणती इमेज झाली आपली, साठा कनेक्टर साठीचे हार्ड डिस्क. बघा इथे दिसले पुढं IDE कनेक्टर, आणि इकडे बघा, इकडे बघा हा कोणता आहे, साठा ड्राईव्ह आणि पाटा ड्राईव्ह. असे दोन प्रकारचे एज. बघा साईडच्या ज्या कडा आहे या दोघांच्या पण काय वेगवेगळ्या आहे. बघा अजून काय डिफरन्स बघितला होता आपण, पाटा हे काय 40 पिन कनेक्टर आहे आणि याला किती पिन आहे, फक्त 7 पिन कनेक्टर. याची कॉस्ट कशी असते, पाटा केबल्सची हाय असते आणि साठा केबल्सची कमी असते थोडी याच्यात पाटा केबल पेक्षा. बघा नंतर डेटा ट्रान्समिशन स्पीड कसा असतो, याचा जास्त असतो आणि याचा पाटाचा कमी असतो आणि साठा केबलचा जास्त असतो. पॉवर पण आता वायरच एवढी हे, तिला पॉवर पण कशी लागते, पॉवर कन्झम्पशन इज मोर, आणि इकडे पॉवर पण कशी लागते आपल्याला, कमी लागते. बघा त्यानंतर इकडे केबल साईज काय आहे, मोठी आहे. इकडची केबल साईज बघा बरं, दोन्ही केबल इथे इमेजेस दाखवलंय, केबलच्या साईज मध्ये काय डिफरन्स आहे. बघा त्यानंतर एक्सटर्नल हार्ड डिस्क आपण जे यूज करतो आता, त्या आपल्याला पॅरललला कनेक्ट करता येत नाही. तशा साठा केबलने आपण एक्सटर्नल हार्ड डिस्क पण कनेक्ट करतो. बघितलंय की नाही तुम्ही एक्सटर्नल हार्ड डिस्क, नाही, बर आले हे साठा आणि पाटा केबल. पुढे बघा आता आपल्याला नेक्स्ट बघायचंय मदरबोर्ड. आता याच्यात बघा आपण काय काय बघितलंय मदरबोर्ड मध्ये आतापर्यंत, PCI स्लॉट, AGP, त्यानंतर बघा हे साठा कनेक्टर, इकडचे हे बायोस, त्यानंतर IDE कंट्रोलर, मेमरी, प्रोसेसर सॉकेट, हे सगळे आपल्या ओळखीचे झाले. आता दोन नाव यात नवीन आले, कोणते, साऊथ ब्रिज आणि बायोस, आणि नॉर्थ ब्रिज आले. कुठे पूल दिसताय का मग तुम्हाला इथे, मग काय आता साऊथ ब्रिज आणि नॉर्थ ब्रिज. बघा आता साऊथ ब्रिज पहिले पूर्ण आर्किटेक्चर बघा, आपल्या मदरबोर्डचं वर्किंग पूर्ण अशा पद्धतीने चालतं. बघा याच्यात दोन चिपसेट असतात, एक पहिला चिपसेट कोणता, नॉर्थ ब्रिज आणि साऊथ ब्रिज, म्हणजे दोन प्रकारचे चिप्स मिळून आपला पूर्ण मदरबोर्ड तयार झालेला आहे. जसे स्पेसिफिक चिप नाहीये त्या, पण त्यांचं वर्किंग कसं आहे बघा. नॉर्थ ब्रिज एक जो पार्ट आहे आपल्या मदरबोर्डचा, तो काय काय कंट्रोल करतो, आपले मेमरी स्लॉट जे आहे तिथे आपण रॅम बसवतो, किंवा CPU मध्ये काय CPU सॉकेट, आपलं प्रोसेसर जिथे असतो, पुन्हा आपलं क्लॉक जनरेटर, ग्राफिक्स कार्ड स्लॉट, आपण AGP स्लॉट बघितला ना तो,
एवढं सगळं ह्या साईडचं पार्ट कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? नॉर्थ ब्रिज. बघा ह्या इमेज मध्ये क्लिअर दिसेल तुम्हाला, दिसतंय? ह्या चिप सेट मध्ये काय काय करतं बघा, क्लॉक जनरेटर, ग्राफिक, हे सगळं कोण कंट्रोल करतं? नॉर्थ ब्रिज. नंतरचा इकडचा कोणता आहे? साऊथ ब्रिज. साऊथ ब्रिज कोणाकोणाला कंट्रोल करण्याचं काम करतं बघा. साऊथ ब्रिज मध्ये इथल्या ज्या इन्स्ट्रक्शन आहे, तुम्ही जर काही कीबोर्डवर क्लिक केलं, माऊसवर क्लिक केलं, त्या इन्स्ट्रक्शन इथं ज्या लाईन्स असतात आपण बघितलंय, त्याला काय म्हणतो आपण? बस असतात, बरोबर आहे की नाही? कीबोर्डवरच्या लाईन, त्या बस थ्रू आपला डेटा कुठे जातो? इकडं साऊथ ब्रिजला. सगळे बघा आता आयडी, साटा, USB, इथरनेट, हे ऑडिओ कोडॅक, सिमॉस मेमरी, हे सगळं काय असतं? कोण कंट्रोल करतं? साऊथ ब्रिज. दिले बघा साऊथ ब्रिजला IO कंट्रोलर हब, IO कंट्रोलर हब म्हणले बघा. आणि PCI स्लॉट पण कोण? साऊथ ब्रिजच हँडल करतो बघा. आता अशा प्रकारचं पूर्ण आर्किटेक्चर आहे. CPU जवळ जो असेल तो नॉर्थ ब्रिज आणि साऊथ ब्रिज. तुम्हाला परत एकदा मदरबोर्ड आणून त्याच्यावरती ते दाखवले जातील बघा. त्यानंतर बघा नॉर्थ ब्रिज आणि साऊथ ब्रिजचं काय आहे? नॉर्थ ब्रिज चिप इज यूज टू कनेक्ट ऑल the major components of motherboard with each other. It used to connect the CPU to memory, cache, PCI slot. आता हा काय काय करतो बघा, कॅशे, मेमरी, PCI स्लॉट, CPU, हे सगळे कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? नॉर्थ ब्रिज. आणि नंतरचं कोणतं? साऊथ ब्रिज. साऊथ ब्रिज काय करतो बघा, साऊथ ब्रिज चिप विविध इनपुट आणि आउटपुट संसाधनांमधील सर्व कम्युनिकेशन हाताळण्यासाठी वापरली जाते. नॉर्थ ब्रिज आणि साऊथ ब्रिज दोघे मिळून मदरबोर्डसाठी चिप सेट बनवतात. आता दोघं मिळून काय करतात? मदरबोर्डसाठी चिप सेट तयार करतात. म्हणजे दोन्ही मिळून आपला साऊथ ब्रिज आणि नॉर्थ ब्रिज पूर्ण मिळून आपला काय तयार होतो? पूर्ण एक मदरबोर्ड. बघा आता त्याचं नावच मदरबोर्ड का म्हटलेलं आहे? बाकीचे इम्पॉर्टंट डिव्हाइसेस आपल्याला माहिती आहे कोणते? मॉनिटर, CPU, बरोबर आहे की नाही? पण सगळ्या पार्ट्सला, आता तुम्हाला त्याचं नाव कळालं असेल, सगळ्या पार्ट्सला कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? आपला मदरबोर्ड. मग हार्ड डिस्क असेल, आपला हार्ड डिस्क असेल, फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह असेल, SMPS थ्रू पॉवर कनेक्शन कोणाला जातं? मदरबोर्डला. सगळे कुठं कनेक्ट असतात? मदरबोर्डला. हार्ड ड्राईव्ह जरी सेपरेट असेल, DVD ड्राईव्ह जरी सेपरेट असेल, सगळ्यांचं ऍक्सेसिंगचं काम, प्रोसेसर पण कुठे असतो? मदरबोर्ड वरती. सगळे कुठं? रॅम पण आपली कुठे असते? मदरबोर्ड वरती. सगळं ओव्हरऑल फंक्शनिंग आपलं कुठून चालतं? मदरबोर्ड. दोन आपले इम्पॉर्टंट पार्ट असतात, रॅम आणि हार्ड डिस्क. आपण कम्प्युटर जेव्हा नवीन विकत घेतो या दोन गोष्टींचा जास्त विचार करतो ना, रॅम किती आहे किंवा हार्ड डिस्क किती आहे, हे पण दोन्ही कुठं कनेक्ट असतात? आता इथे रॅम मेमरी कोण हँडल करतंय? इकडं नॉर्थ ब्रिज. हे याचं एक छोटस आर्किटेक्चर बघा. हा पॉइंट नोट करून घ्या सगळेजण. ऍटलिस्ट एक्झामला एवढं सांगता आलं पाहिजे कोण कोणतं हँडल करतात. तसा खूप डीप मध्ये याला स्टडी केला तर, आणि आपल्यासाठी सगळ्यात छोट्या नोट्स काढलाय बघा याच्या, कोण काय हँडल करते एवढंच. PDF आलाय याच, आलाय ना? नेक्स्ट चेक करा, बघून घ्या एकदा तरी. नॉर्थ ब्रिजला कोण कोण कनेक्ट करताय? रॅम, बिल्डिंग, ग्राफिक्स, PCI एक्सप्रेस, प्रोसेसर, ग्राफिक्स कार्ड, मेमरी. पुढे साऊथ ब्रिज कनेक्ट CPU टू कोण कोण? सिरियल पोर्ट, पॅरलल पोर्ट, USB पोर्ट, केबल, PCI स्लॉट. आता इथे सगळे IO कंट्रोलर येतील. मग तुमचे कोणतेही पोर्ट असू द्या, पॅरलल, सिरियल, PS2, VGA, तुमचे सगळे पोर्ट कोण हँडल करतं? साऊथ ब्रिज. चालेल, पुढे बघा. नेक्स्ट आपण काय बघितलं होतं इकडे मदरबोर्डवर? बायोस. बघा अशी एक चिप असते बायोसची, नाव आपण ऐकलं असेल. पहिले बायोसची जेव्हा आपण PCचं पॉवर ऑनचं बटन दाबतो,
तेव्हा सगळ्यात पहिले आपला पीसी चालू होतो म्हणजे काय होतं, सगळ्यात पहिले जो आपले ऑपरेटिंग सिस्टम असेल किंवा दुसरं काय असेल, सगळ्यात फर्स्ट स्टार्ट काय होतं आपला बायोस. बेसिक, त्याचा एक लॉंग फॉर्म बघा, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. हा काय करतो, जे आपले पर्सनल जे कम्प्युटर आहे, कम्प्युटर जेव्हा स्टार्ट होतात तेव्हा ते ऑन करण्याचं काम कोण करतं, बायोस करतो. मग त्याचा माऊस चालू आहे का, कीबोर्ड चालू आहे का, हार्ड डिस्क प्रॉपर वर्क होते का, नसेल होत तर बघा आपल्याला पीसी जर अचानक लाईट गेली मध्येच मेसेज येतात का वेगवेगळे, येता की नाही, किंवा मग तो म्हणतो ना आपल्याला विंडोज स्टार्ट नॉर्मली की रिपेअर करायचं सेटअप, येतं की नाही तुम्हाला ऑप्शन, किंवा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल हे करण्याचा येतो, सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येतो, वेगवेगळे ऑप्शन येते बघा, किंवा तो सांगतो कीबोर्ड इज नॉट वर्किंग, काहीतरी मेसेज येतो ना आपल्याला मॉनिटरसाठी असेल बघा. आता हे सगळं काम कोण करतं, बायोस. बायोस हा एक प्रोग्राम आहे जो आपण संगणक सिस्टीम चालू केल्यावर संगणक सिस्टीम सुरू करण्यासाठी वैयक्तिक संगणकाचा मायक्रो प्रोसेसर वापरतो. हे संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीम आणि हार्ड डिस्क, व्हिडिओ ॲडॅप्टर, कीबोर्ड, माऊस आणि प्रिंटर सारख्या अटॅच डिव्हाइसेस दरम्यान डेटा प्रवाह देखील व्यवस्थापित करतो. आता हा काय करतो, मेन आपले सगळे पार्ट आले की नाही, ज्याला मराठी कळत नाही वरती इंग्लिश पण आहे बघा, असे बघताय सगळे लगेच, काय काय कनेक्ट करतो तो, कोणते कोणते डिव्हाइसेस चेक करतो बघा सगळे. डेटा फ्लो बिटवीन कम्प्युटर अँड कम्प्युटर्स ऑपरेटिंग सिस्टीम अँड अटॅच डिव्हाइसेस. कम्प्युटरचे ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्याला जे अटॅच डिव्हाइसेस आहे दोघांना पण डेटा फ्लो किंवा ते चालू आहे की नाही किंवा त्यांचा फीडबॅक कोण घेतो, पहिले बायोस. बायोस बघा, पहिले बायोसची विंडो डिस्प्ले व्हायची, पण आता आपलं बघा ऑपरेटिंग सिस्टीम चेंज होत चालला, तस तसं त्यांचा लोडिंगचा टायमिंग काय होत चालला, कमी होत चालला. एक्सपी चालू व्हायला तुम्हाला 2 मिनिटं लागत असेल तर आता विंडोज 7 चालू व्हायला तिथे काहीतरी 1 मिनिटाचा स्टार्ट होते, तर सेकंदमध्ये टाइम आहे बघा. विंडोज 8 किंवा विंडोज 10 त्यापेक्षा पण लवकर स्टार्ट होते. जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम ह्या स्टार्ट व्हायला, लोड व्हायला थोडासा वेळ घ्यायचा. आता तसं होतं का, आपले जुने मोबाईल पण बघा बरं, स्विच ऑफ करून स्विच ऑन केले का किती वेळ घ्यायचे. आताचे मोबाईल फास्ट स्विच ऑफ होता आणि फास्ट स्विच ऑन होतं बघा. आणखी एक पोर्ट होता त्याच्यावरती, कोणता, इथरनेट कनेक्शन. काल आपण नेटवर्क कार्ड बघितलं होतं, राहिलं का लक्षात ते नेटवर्क कार्ड. नेटवर्क कार्डला एक असं पोर्ट होतं बघा. आता हा काय, द मोस्ट widely used network connection for personal computer is an ethernet connection. जेव्हा आता बघा, आता मोबाईल आले, आता तुम्ही मोबाईलचं वायफाय किंवा वायरलेस डिव्हाइसेसने मोबाईल कनेक्ट करता, पण पहिले जर आपल्याला इंटरनेट कनेक्ट करायचं ठरलं तर पहिले आपल्याला काय घ्यावं लागायचं, एक कनेक्शन घ्यावं लागायचं इंटरनेटसाठी. जेव्हा आपण ते कनेक्शन घ्यायचं तेव्हा ते कंपल्सरी आपण कशाने कनेक्ट करायचो, केबलने, लॅन केबलने. लॅन केबल थ्रूच आपल्या. आता जुन्या कम्प्युटरला तुम्हाला वायफाय जोडता येतं का, नाही जोडता येत. त्यासाठी तुम्हाला पहिले त्याचे सेटिंग चेंज करावं लागेल, त्याला कार्ड ऍड करावं लागेल, तेव्हा तुम्हाला जुन्या कम्प्युटरमध्ये वायफाय ऍड करता येतं. आताच्या नवीन पीसीला पण लॅपटॉपला वायफाय आपल्याला इझिली ऍक्सेस करता येतं. का नाही करता येत बाकीच्याला, आपल्याला काय ऍड करावं लागेल त्यासाठी, त्याच्यात वेगळ्या प्रकारचे नेटवर्क कार्ड ऍड करावे लागतील आणि आणखी पण ती छोटी छोटी डिव्हाइसेस मिळतात दुसरी वायफाय ऍड करायला पीसीला. आता इथे बघा एक जॅक असतो, हा कोणता, RJ45. RJचा काय नाव आहे, रजिस्टर्ड जॅक. आता पहिल्याला पहिले जे आपले फोन होते बघा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर होते. आता पहिले पण आपल्याला लॅनचे पोर्ट पण थोडेसे वेगळे यायचे, पण आता एकच स्टँडर्ड पोर्ट येतो बघा, कोणता, RJ45 नाव येतं इथं आहे ह्या पोर्टचं. बघा इथे दिसतोय तुम्हाला इमेज मध्ये, दिसते का इमेज, बघा आता आली लक्षात. हे झालं इथरनेट कनेक्शन बघा. एकदम छोटस प्रेझेंटेशन आहे, हे समजलं का.
दोनच याच्यात काय आहे, साऊथ ब्रिज आणि नॉर्थ ब्रिज. साऊथ ब्रिज काय काय हँडल करतो, नॉर्थ ब्रिज काय काय हँडल करतो, मेमरी स्लॉट, ग्राफिक्स कार्ड स्लॉट आणि प्रोसेसर. पुढे साऊथ ब्रिज काय काय हँडल करतो, आयओ कंट्रोलर, पीसीआय स्लॉट, सिरियल पोर्ट, बाकी सगळे आयओ कंट्रोलर म्हणजे सगळे इनपुट आउटपुट कंट्रोलर आले बघा. आणखी तेच दिलंय पुढं, बायोस काय करतो, डेटा फ्लो मॅनेज करतो, कशामधला, ऑपरेटिंग सिस्टीम आणि अटॅच डिव्हाइसेस सगळे चेक करतो बघा. इथरनेट कनेक्शन बघा. आता पूर्ण बऱ्याचशा पार्टची आपल्याला माहिती झाली आता याच्यातल्या हळूहळू. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला हार्ड डिस्क किंवा पुढचे बाकीचे पॉइंट बघायचे.